नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली पोलीस दल आयोजित लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम या प्रोग्राममध्ये मी अभिजित मोहर्ले एम स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण जो विषय बघणार आहोत तो विषय आहे अंकगणित। ज्या विषयाला आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। जर आपण कुठल्याही वर्ग ड पासून तर वर्ग अ पर्यंतचा जरी विचार केला तर वेगवेगळ्या पोस्टसाठी अंकगणित हा विषय प्रभावी विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे आणि सर्वाधिक गुण सुद्धा मिळवून देणारा एक महत्त्वाचा विषय म्हणून आपल्याला अंकगणिताकडे बघितला जातो। तर त्यामधला आपण पहिला टॉपिक आहे संख्या। या टॉपिकवर बोलणार आहोत। तत्पूर्वी अंकगणिताबाबत आपण थोडासा बोलू। तर अंकगणित म्हणजे गणित हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण आपण शालेय लेवलपासून म्हणजे जेव्हापासून आपण शाळेत जायला लागलो तर तेव्हापासून तर या विषयाची व्याप्तीसुद्धा फार मोठी आहे। मग आपण 10वी पर्यंत तर सर्वजण वर्ग 10वी पर्यंत विषय हा गणित विषय कंपल्सरी असतो, शिकतो आपण। पण 11वी नंतर किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर मग तो आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीनुसार, जसं आपला सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, आर्ट्समध्ये आपल्याला गणित विषय संपर्क येत नाही, पण मात्र सायन्समध्ये गेल्यानंतर आपला कॉमर्समध्ये गेल्यानंतर तुमचा गणिताशी संबंध येत असतो। तर त्यामुळे या विषयाशी संबंधित आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC मध्ये असो वा वर्ग 3च्या म्हणजे जिल्हा निवड समितीमध्ये असो वा पोलीस भरतीला असो किंवा राज्यसेवेमध्ये असो, तर त्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या पदांसाठी गणित हा विषय कंपल्सरी ठेवलेला आहे। तर त्यामुळे आपण आज या गणित विषयाबद्दल बोलू। तर गणित हा बरेच जणांना गणित हा विषय काही जण त्याला कठीण समजतात किंवा हार्ड आहे, मला गणिताची भीती वाटते, अशा बरेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतो। पण मित्रांनो, सांगायचं असं आहे की सर्वात सोपा जर विषय कुठला असेल स्पर्धा परीक्षेमध्ये तर तो आपला आहे गणित। आता का? कारण आपला असा एकही विषय नाही, आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कुठल्या विषयाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये इतिहास येतो, भूगोल येतो, अर्थशास्त्र येतो, मराठी आहे, इंग्रजी आहे, असे वेगवेगळे विषय आहेत। त्यापैकी गणित हा सुद्धा एक विषय आहे। मग गणित त्याची भीती का बरं नको असायला पाहिजे, किंवा गणित हा विषय कशासाठी महत्त्वाचा आहे किंवा याचा व्यवहारामध्ये सुद्धा काय उपयोग आहे? तर आपण असा कुठलाच विषय नाही की जो आपण व्यवहारामध्ये वापरत असतो, पण असा एकमेव विषय आहे की सकाळी झोपून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला गणिताशी संपर्क येत असतो। सकाळी आपण उठल्यानंतर सुरुवातीला आपण घड्याळ बघतो, वेळ सांगत असतो, म्हणजे त्या वेळेचा संबंध आपल्या गणिताशी आलेला आहे। आणि त्यानंतर आपण जसं दात घासण्यासाठी ब्रश घेतो, मग त्या ब्रशवर पेस्ट किती ओतायचं, म्हणजे किती पेस्ट त्या ब्रशवर आपण ठेवायचं आहे, हा एक प्रमाण सुद्धा आपल्याला गणित शिकवत असतो। तिथून आपण चहा घेत असतो किंवा जे काही पुढचे आपण प्रोसेस करत असतो, तर त्या सगळ्याशी संबंधित आपला हा गणित विषय येत असतो। त्यानंतर म्हणजे दिवसभरात आपण जेवढ्या काही दिनचर्या चालतात हा सगळ्या गणित विषयाच्या भोवती फिरत असतात। आपण दुकानात गेला, एखाद्या मार्केटमध्ये गेला, पैसे आहे, पैशाची मोजमाप असते, आपण पैशाला मोज असतो, म्हणजे हे सगळं संबंध हा आपण गणिताशी घेऊन फिरत असतो। म्हणून बाकी तुमचा मराठी विषय असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल तो तुम्ही तेवढ्या व्यवहारात वापरणार नाही, पण मात्र गणित हा विषय आपला एक व्यावहारिक असते आणि आपण त्याला व्यवहारात वापरल्या जातात, म्हणून तो विषय आपल्यासाठी सोपा आहे। एखादी न शिकणारी एखादा अडाणी व्यक्ती जरी असेल तरी ते मात्र गणिताच्या माध्यमातून बेरीज असेल, गुणाकार असेल वा भागाकार असेल ते सहजतेने करत असतात। ते कुठल्या आपल्या पेनीचा किंवा कुठल्या कॅल्सीचाच वापर न करता सुद्धा ते गणित सोडवत असतात, सहज जनरली व्यवहारामध्ये ते वापरत असतात, म्हणून हा विषय आपल्यासाठी सोपा विषय आहे। मग याला कठीण समजून चालणार नाही। मग यामध्ये काय विषय आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाला कसं प्रेझेंट केला जातो, तर आपल्याला जो अंकगणित हा विषय आपण या ठिकाणी लिहिलेला आहे तर त्याला व्यावहारिक गणित असं सुद्धा म्हणतात। म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण व्यवहारामध्ये वापरत असतो त्याशी संबंधित आपल्याला शाब्दिक उदाहरणांद्वारे आपल्याला प्रश्न विचारले जातात। असे वेगवेगळे प्रश्न आहेत, भरपूर वेगवेगळ्या टॉपिकमधून आपल्याला तो प्रश्न प्रकार येणार। जसं मी तुम्हाला पहिला टॉपिक घेतलेला आहे संख्या। या संख्याचा संबंध म्हणजे संख्या आणि अंक ह्या दोन गोष्टी सुद्धा सुरुवातीला आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, संख्या आणि अंक, कारण यांच्याच भोवती हा संपूर्ण गणित फिरत असतो। अंक काय आहे आणि संख्या काय आहे, मग याच्यावर सुद्धा आपल्याला शाब्दिक पद्धतीने प्रश्न प्रकार असतात, ते मी तुम्हाला घेणार आहे। मग याच्यानंतर हा संख्या आणि अंकांचा अभ्यास केल्यानंतर याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत,
जसं नैसर्गिक संख्या आहे, सम संख्या आहे, विषम संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, अपूर्णांक संख्या आहे, मूळ संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे, चौरस संख्या आहे, मग सहमूळ संख्या आहे, परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे, पारंपरिक संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे, अशा वेगळ्या वेगळ्या संख्या असतात. आणि ह्या संख्यांच्या बाबतीत आपल्याला शाब्दिकतेने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न प्रकार असतो. सोबतच तो टॉपिक गेल्यानंतर स्पर्धा आपल्या संख्या टॉपिक गेल्यानंतर मग त्याच्याच भोवती फिरणारा एक लसावी मसावी नावाचा टॉपिक आहे. आता लसावी मसावी आपण वर्ग 3ऱ्या 4थ्या वर्गात शिकलं, पण तो लसावी मसावी आपल्याला तसंच विचारला जाणार नाही जो 4थ्या वर्गात विचारलेला आहे. त्याच लसावी मसावीच्या टॉपिकला आपल्याला शाब्दिक उदाहरणात प्रेझेंट करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नांना त्या ठिकाणी पण सोडवायचं मात्र लसावी मसावीच आहे. त्यानंतर शेकडेवारी नावाचा टॉपिक आहे, पर्सेंटेज आहे, तो सुद्धा टॉपिक तसंच आहे. व्यवहारामध्ये आपण एखाद्या दुकानात गेलं त्या ठिकाणी डिस्काउंट असते, सूट असते, मग ते सूट काढायची असेल तरी आपला तो टक्केवारी संबंध आला. एखाद्या व्यवहारात गेला, एखादा व्यवहार करताना आपल्याला कधी नफा होतो म्हणजे फायदा होतो, तर कधी तोटा होतो, नुकसान होतो, तर हा सुद्धा व्यवहार आहे. म्हणून नफा तोटा नावाचा टॉपिक सुद्धा आपल्याला या गणित विषयामध्ये आलेला आहे. इतकंच नाही तर आपण व्यवहारामध्येच फिरताना जेव्हा बँकेशी संबंध येतो तर तेव्हा व्याजाचा संबंध येतो आणि तो व्याज, मग त्या व्याजाभोवती सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज आहे, तर हे सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचं सुद्धा टॉपिक त्या ठिकाणी असते. त्याच्याच सोबत आपण एखादा व्यवहार करत आहोत, मला एकट्याला तो व्यवहार करायला जमत नाही, मग मला सोबत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचा आहे, मग आपण त्यामध्ये पार्टनरशिप करत असतो, म्हणजेच त्याला आपण भागीदारी म्हणतो. आणि त्या भागीदारीनुसार भांडवल त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. म्हणजे माझ्याकडे काही रुपये आहेत, पण माझ्याकडे असलेल्या पैशामध्ये मी माझा व्यवसाय चालू करू शकत नाही, मग माझ्या मित्राला किंवा एखाद्याला सोबत घेत असतो आणि दोघांचे पैसे मिळून आपण तो एखादा व्यवहार करतो. म्हणजे हा भागीदारी सुद्धा टॉपिक आपला गणित या विषयामध्ये येणार आहे. त्याच्याच सोबत परत आपण बऱ्याचदा परीक्षेचे गुण असेल किंवा इतर जे काही माहिती सांगताना आपण ठळक पूर्ण माहिती न सांगता त्याला एका विशिष्ट पैलूमध्ये सांगतो, म्हणजे तो एव्हरेजमध्ये सांगत असतो. मग तो सरासरी नावाचा टॉपिक सुद्धा आपल्या गणित या विषयामध्ये येतो. त्याच्यानंतर आपण किती वेळामध्ये किती काम केल्यानंतर किती काम पूर्ण होत आहे, तर तसा काळ काम वेग नावाचा टॉपिक सुद्धा आपल्या गणित विषयामध्ये आहे. सोबतच अंतर आहे, म्हणजे आपण किती अंतर किती वेळामध्ये पार करू शकतो, म्हणजे आपल्या गाडीचा वेग किती असायला पाहिजे, असं अंतर वेग वेळ ज्याला आपण रेल्वेवरचे प्रश्न म्हणतो. बोटीवरचे प्रश्न आहे, पाण्यामध्ये बोट आहे, मग रेल्वे सरळ दिशेने जात आहे, एकमेकांना क्रॉस होता, असे वेगवेगळे प्रश्न त्या रेल्वेवर सुद्धा विचारले जातात. तो सुद्धा आपला गणिताशी संबंध येणारा आहे. त्याच्यानंतर आपलं वय आहे, तर या वयावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे माझ्या वयाची तुलना, म्हणजे वडिलाच्या वयाची तुलना मुलाच्या वयाशी, मुलाच्या वयाची तुलना वडिलाशी, म्हणजे एकमेकांच्या वयाची तुलना करून काही वर्षापूर्वीचे वय, काही वर्षाच्या आधीचे वय किंवा आजचे वय, अशा वयाशी संबंधित सुद्धा प्रश्न प्रकार या गणित विषयामध्ये विचारल्या जातात. आता बघा, हा सगळा म्हणजे जो टॉपिक आहे, मी तुम्हाला टॉपिक त्या गणित विषय, आणि हे सगळेच जे मी काही बोललेले टॉपिक आहे हे सगळेच व्यवहारामध्ये उपयोगात येणारे आहेत, म्हणूनच याला व्यावहारिक गणित असंही म्हणतात. आणि हा व्यवहारात येणारा गणित असल्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षेला तितकंच महत्त्वाचं आहे. तर ओके मित्रांनो, तर एक टॉपिक आपण तसं पुढे घेऊ, पण सुरुवात आपण मात्र हा संख्याने करू. संख्याचा परिचय म्हणजे कुठल्याही विषयामध्ये जाताना त्याचा परिचय, त्याची सुरुवात अगदी बेसिक आणि साधा आणि सोपा असा टॉपिक आहे संख्या. मग हा संख्या कशा तयार होतात, संख्याची सुरुवात कुठून होतो, तर याचा आपण थोडासा अभ्यास करू. तर आपल्याला मित्रांनो अंक माहिती आहेत. आपण अंकामध्ये आपण सांगत असतो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, आणि जेव्हा आपण या ठिकाणी 0 हा सुद्धा एक अंक म्हणून घेत असतो. आणि हे सगळे अंक आहेत. या 10 अंकांचा वापर करून आपण संख्या तयार करत असतो. याचा अर्थ असा नाही 0 किंवा 1 2 हे जे अंक आहेत म्हणजे ती संख्या नाही असं नाही. जसं 1 हा अंक आहे आणि 1 ही संख्या सुद्धा आहे, तर 2 हा सुद्धा एक अंक आहे आणि ती संख्या सुद्धा आहे. जसं मी 2 च्या ऐवजी जर मी या ठिकाणी 21 जर लिहिलं तर 21 ही एक संख्या आहे, पण अंक मात्र यामध्ये 2 आलेले आहेत. यामध्ये अंक किती, तर 2, आणि संख्या मात्र किती आहे, 1. मग यालाच जर मी या ठिकाणी 211 असं जर लिहिलं असतं तर या ठिकाणी 211 ही एक संख्या आहे, संख्या मात्र एकच आहे, पण अंक मात्र यामध्ये 3, म्हणजे या 3 अंकांपासून तयार झालेली एक संख्या. तर हा छोटासा एक फरक यामध्ये संख्या आणि अंकातला आहे. आणि या वेगवेगळ्या अंकांचा वापर करून
आपण खूप साऱ्या संख्या लिहू शकतो आणि मग त्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. जसं मी आता बोललो, नैसर्गिक असेल, सम असेल, विषम असेल, त्रिकोणी असेल, चौरस असेल, हा वेगवेगळ्या संख्या आहे आणि त्याच्याशी पर्टिक्युलर मग वेगवेगळा प्रश्न प्रकार सुद्धा आपल्याला विचारलेला आहे. आता बघा, आता एक छोटासा आपण उदाहरणाद्वारे आपण कारण गणित विषय म्हटल्यानंतर त्याला उदाहरण घेणे हे फार महत्त्वाचं आहे आणि उदाहरणाद्वारेच त्याला समजून घ्यावा लागतो. आता प्रश्न कसे विचारतात आपण सुरुवात करू. जसं मी तुम्हाला एक छोटासा अंकावरचा प्रश्न विचारतो, एक अंकांवरचा, संख्यांवरचे सुद्धा वेगवेगळे प्रश्न घेणार आहोत, पण एक अंकांवरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. तर तो अंकांवरचा प्रश्न हा कसा असेल, जसं मी तुम्हाला जर म्हटलं 1 ते 100 मध्ये अंक किती, हा सर्वसाधारण प्रश्न झाला, अगदी साधा प्रश्न झाला. किंवा मी तुम्हाला असंही विचारू शकतो 1 ते 150 मध्ये अंक किती, हा अगदी साध्या पद्धतीने प्रश्न झालेला आहे. पण याच प्रश्नाला थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारल्या जातात आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये. मग तो बघा, उत्तर तेच असेल, सोडवण्याची मेथड ही तेच असेल, फक्त विचारण्याचा प्रकार मात्र थोडा वेगळा असेल. हा 1 ते 100 मध्ये जे अंक आहेत, अंक किती, याला तर आपण सोडवणारच आहोत की त्याच्यात अंक किती आहे, पण त्या प्रश्नाला कशा पद्धतीने विचारलं जातं त्याला थोडक्यात सांगतो मी. एका मुद्रकाने, आपल्या या टाईपचं उदाहरण असेल, जर तुमच्याकडे नोटबुक वगैरे असेल तर तुम्ही नोट सुद्धा करू शकता, मी थोडं हळूच सांगणार आहे. एका मुद्रकाने एक 100 पुष्टाचे पुस्तक तयार करायचे ठरवले. बघा, प्रश्न असा असेल की एका मुद्रकाने 100 पुष्टाचे पुस्तक तयार करायचे ठरवले आणि त्यांनी प्रत्येकी पुष्टाला क्रमांक द्यायचे ठरवले. मग त्यानुसार त्याला एकूण किती खिळे वापरावे लागेल. बघा, प्रश्न काय असेल तर त्याला एकूण किती खिळे वापरावं लागेल. आता एकूण किती खिळे वापरावं लागेल म्हणजे मुद्रक माहिती आपल्याला, त्याला आपण मुद्रणालय असते, टाईपरायटर आपण साध्या भाषेत जर घेतलं की टाईपरायटर असतो आणि त्या टाईपरायटरमध्ये आपल्याला जर, किंवा आता संगणकालय, संगणकाच्या माध्यमातून आपण टायपिंग करत असतो, तर 1 ते 100 मध्ये आपल्याला अंक एका पुस्तकाला नंबर द्यायचे आहे. म्हणजे पहिल्या पेजला आपण 1 देणार, दुसऱ्या पेजला 2 नंबर देणार, तिसऱ्या पेजला 3 नंबर देणार. यानुसार आपल्याला 100 क्रमांक द्यायचे आहे, कारण 100 पुष्टाचा पुस्तक म्हणजे 100 आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत. मग त्यामध्ये किती खिळ्यांचा वापर करावा लागेल. जसं आपण 1 पासून तर 9 पर्यंत जेव्हा जात आहोत, मग तेव्हा टाईपरायटरमध्ये आपण बघतो तर एक लिहायसाठी आपल्याला एकच खिळ्याचा वापर करावा लागेल, 2 लिहायसाठी एकच खिळ्याचा वापर करावा लागेल, 2 लिहायचं असेल तर असं 3, म्हणजे आपल्याला असं 9 पर्यंत जेव्हा जातो आपण, फक्त 9च खिळ्यांचा वापर होईल. एकूण किती खिळ्याचा वापर होणार तर 9. मग जेव्हा आपण 10 लिहायचं असेल, मग 10 लिहिताना मात्र आपल्याला 2 खिळ्यांचा वापर करावा लागेल. कारण की मी एकदाच त्या ठिकाणी टाईपरायटरवर 10 लिहिलेले नसतात, तुम्हाला अगोदर 1 टाईप करावं लागेल आणि नंतर 0 टाईप करावं लागेल. म्हणजे यानुसार तुम्ही 2 खिळे वापरले. 11 लिहायचं असेल तरीही 2 खिळ्यांचा वापर केले. 12 लिहायचा आहे, 13 लिहायचा आहे, म्हणजे या पद्धतीने तुम्ही जेव्हा लिहत चालले किंवा त्याला क्रमांक जेव्हा देत आहेत, 13 लिहायचं जरी असेल तर 2 खिळे वापरले. म्हणजे एकूण तुम्ही 99 पर्यंत जेव्हा जाणार, 10 पासून तर 99 पर्यंत जेव्हा जाणार, प्रत्येक संख्येसाठी तुम्ही 2-2 अंक वापरत आहेत, म्हणजे याचाच अर्थ 2 खिळे वापरत आहेत. बघा, हा शाब्दिक पद्धतीने विचारलेला प्रश्न होता. आणि जेव्हा तुम्हाला 100 लिहायचं होतं किंवा 100 पुष्टाला क्रमांक द्यायचं होतं, तर त्या ठिकाणी तुम्ही मात्र 3 खिळ्यांचा वापर केले. कारण सुरुवातीला 1 अंकासाठी 1 खिळा, नंतर 0 साठी परत 1 खिळा जो आपण टाईप करतो आणि नंतर परत 0 साठी परत एकदा त्याला टाईप केलं. म्हणजे अशा 3 खिळ्यांचा वापर आपण त्या ठिकाणी केला. म्हणजे एकूण या प्रश्नाला साध्या पद्धतीने सांगायचं झाल्यास कसं होईल, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती. बघा, प्रश्न असाच आहे. प्रश्न तो काय आहे, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती. पण आपल्याला अंक किती हा असा प्रश्न न विचारता आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे की एका मुद्रकाने 100 पुष्टाचं पुस्तक तयार करायचं ठरवलं, तर त्याला किती खिळ्यांचा वापर करावा लागेल. प्रश्न या पद्धतीने विचारला आणि स्पर्धा परीक्षेला प्रश्न हे याच पद्धतीने विचारला जातात. तर मग यानुसार जर आपण लक्षात घेतलं तर प्रश्न का सोडवणे. जसं 1 पासून तर 9 पर्यंत गेले, एकूण लागले तुम्हाला 9 खिळे. 10 पासून 99 पर्यंत गेले, प्रत्येक संख्येला 2 अंक, प्रत्येक संख्येत 2 अंक. याप्रमाणे 10 पासून 99 पर्यंत एकूण संख्या होणार तुमच्या 90, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2, म्हणजे एकूण होणार 180 खिळे. आणि त्याच्यानंतर 100 लिहिताना तुम्हाला 3 खिळ्यांचा वापर, म्हणजे एकूण 3, म्हणजे हे 9, 180 आणि 3 याला सगळ्यांना आपण प्लस करू. प्लस केल्यानंतर आपल्याला इकडे मिळेल 192 खिळ्यांचा वापर करावा लागेल. म्हणजेच 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती असेल तर 192. हा सगळ्यांना आपल्याला प्लस करायचा आहे. हा झाला आपला एक अंकावरचा प्रश्न. तर मित्रांनो, याच पद्धतीचे वेगळे वेगळे प्रश्न अंकांवर विचारून जात असतात. तर परत आपण त्याच्या एक पुढील प्रश्न घेऊ याच पद्धतीचा. जसा एक साधा प्रश्न घेतो मी तुम्हाला.
101 ते 300, 101 ते 300 मध्ये एकूण किती अंक आहेत? प्रश्न हाच विचारला. 101 ते मी असं नाही विचारलं, 101 ते 300 मध्ये एक हा अंक किती वेळा आलेला आहे? प्रश्न या पद्धतीने विचारला. बघा, अंकांवरचाच प्रश्न आहे, एकदम साधा सोपा आहे, कारण आपल्याला अंक ही कन्सेप्ट माहिती आहे. 101 ते 300 मध्ये एक हा अंक किती वेळा आलेला आहे? किती वेळा आलेला आहे प्रश्न विचारला. आता बघा, 101 पासून तर 300 पर्यंत आपल्याला अंक विचारले. मग यासाठी आपण एक किती वेळा आलाय? जसं इथे 2 वेळा आलेला आहे, 102 लिहिणार, इथे 1 आहे, 103 लिहिणार, इथे 1 आहे. असं तुम्ही लिहित 300 पर्यंत जाणार का? नाही, हे शक्य होणार नाही आणि आपण ते सोडवू शकणार नाही. मग याच्यासाठी बघा, या प्रश्नासाठी मी तुम्हाला थोडासा मागे घेऊन जातो आणि याच प्रश्नाला आपण सोडवू थोड्या वेगळ्या पद्धतीने. बघा, मी प्रश्न इथे नोट करून ठेवतो. 101 ते 300 मध्ये एक हा अंक किती वेळा आलेला आहे? किती वेळा? तर हा आपला प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडवण्यासाठी थोडं मागे जाऊ. आणि ते कसं? बघा, 1 ते 100 मध्ये आपण अंकांचा विचार करू. 1 ते 100 मध्ये जसं आता बघितलं होतं आपण की 1 ते 100 मध्ये आपले एकूण 192 अंक येतात. 1 ते 100 मध्ये 192 अंक आहेत. मग त्या 1 ते 100 मध्ये 192 अंक आहेत. मग त्यामध्ये 0 किती वेळा आलेला आहे? 1 हा अंक किती वेळा आलेला आहे? 2 हा अंक किती वेळा आलेला आहे? 3 असेल, 4 असेल, 5, 6, 7, 8 आणि 9. म्हणजे हे प्रत्येकी अंक किती वेळा आलेले आहेत याला सुरुवातीला नोट करून ठेवणं हे अत्यावश्यक आहे. जसं आपण शून्याच्या बाबतीत जर बोललो, इथे बोललेलं आहे 1च्या बाबतीत बोललेलं आहे, पण आपण प्रत्येक अंकांच्या बाबतीत विचार करू, कारण अशा पद्धतीचे बरेच प्रश्न परीक्षेला विचारून गेलेले आहेत. जसं 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा आलेला आहे? तर आपण या ठिकाणी 1 ते 100 मध्ये जर तुम्ही लिहिले, त्याला जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल 11 वेळा आलेला आहे. किती वेळा आलेला आहे? तर 11 वेळा. मग आता बघा, प्रश्न इथेच थांबत नाही, याच्याही पुढे जाऊन प्रश्न विचारतो. 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा आहे? तर 11 वेळा आहे. आणि प्रश्न तुम्हाला असं विचारलं की 0 किती संख्येमध्ये आहे? तर त्या ठिकाणी संख्या असणार 10. संख्या किती आहे? 10 संख्यामध्ये असणार. प्रश्न इथेच थांबत नाही, प्रश्न परत पुढे जातो. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक एकदाच आलेला आहे अशा संख्या किती? तर त्या आहेत 9. एकदाच येणाऱ्या संख्या. तर एकदाच येणाऱ्या संख्या किती असेल? 0 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती? तर त्या येणार आपल्याला 9. आता ते कसं? थोडक्यात मी तुम्हाला काउंट करून दाखवतो. जसं 1 पासून 100 पर्यंत गेले तर 0 किती वेळा? जसं सुरुवात केली तुम्ही 1 पासून सुरुवात करतो, 10 मध्ये गेले, 10 मध्ये 0 हा 1 वेळा आलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला 20 मध्ये 0 दिसणार, 30 मध्ये 0 आहे, 40 आहे, 50 आहे, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये. तर यामध्ये 0 किती वेळा आलाय बघा. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 100 मध्ये 2दा आलेला आहे. म्हणजे किती वेळा आलेला आहे 0? 11 वेळा. आता 0 हा 11 वेळा आलेला आहे, पण संख्या किती आहेत? तर बघा, संख्या किती आहे? ही एक पूर्ण संख्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कारण ही एकच संख्या. मी सुरुवातीला तेच बोललो, संख्या आणि अंकातला फरक. तर संख्या किती झालेल्या आहेत आपल्या? 10. मग 9 काय आहे? 9 एकदाच येणाऱ्या संख्या किती? मग 0 हा अंक एकदाच आला पाहिजे अशा संख्या किती? तर बघा, 10 मध्ये 0 एकदाच आहे, 20 मध्ये सुद्धा 0 एकदाच आहे, 30 मध्ये, 40, 50, 60, 70, 80, 90 हे एकदाच आलेला आहे. पण 100चा विचार केले तर 100 मध्ये मात्र 0 2दा आलेला आहे. म्हणून 100 कट होतील आणि बाकी उर्वरित संख्या किती आहेत? तर 9. म्हणजे 0 एकदाच आल्या अशा संख्या किती असणार? 9. कारण 100 मध्ये विचार केल्यानंतर 0 2दा आहे, म्हणून आपण याला मोजणार नाही. मग इतर एकदाच आलेला आहे 0 अशा संख्या किती होणार? 9. तर जसं आपण हा 0च्या बाबतीत विचार केला, तसंच प्रत्येक अंकाच्या बाबतीत आपल्याला विचार करून ठेवायला पाहिजे. जसं 1च्या बाबतीत जर विचार केले, तुम्ही घरी ट्राय करू शकता किंवा त्याला 1 पासून 100 पर्यंत लिहून त्याला मोजू शकता. जसं 1 हा किती वेळा आलेला आहे? तर तुम्हाला दिसणार 21 वेळा आलेला आहे. 1 किती वेळा आलेला आहे? तर 21 वेळा. आणि 1 येणाऱ्या संख्या किती? तर त्या तुम्हाला दिसणार संख्या 20 संख्या असणार. बघा, 1 किती वेळा आलेला आहे? 21 वेळा. आणि संख्या किती आहेत? 20 संख्या.
त्याच्यानंतर 1 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती दिसणार, तर 19 संख्या आहेत जे तुम्हाला एकदाच आलेला आहे. तर हे 1 ते 100 मध्ये लिहून आपल्याला काउंट करता येतो, कारण हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण या टाईपचे जेव्हा प्रश्न असतात मग आपण इथे मोजत न बसता यावरून तुम्ही उत्तर काढू शकता. तसंच मग 2 असेल, 3 असेल, 4, 5 प्रत्येक अंकाचा जर विचार केले तर ते किती वेळा येणार, तर प्रत्येक अंक तुम्ही जर विचार केले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 तर हा सगळ्या अंकांचा जर विचार केले तर तुम्हाला 20 वेळा आलेले असणार. संख्या किती आहेत, तर 19 संख्या दिसणार. आणि त्यानंतर 2, 3 पासून तर 9 पर्यंतचा प्रत्येकी अंक एकदाच आलेला आहे अशा संख्या किती, तर त्या तुम्हाला 18 दिसणार. बघा या पद्धतीने सगळं सारांश जर तुम्ही मांडून ठेवले 1 ते 100 पर्यंत तर आपल्याला हा सगळा विचार करता येईल. परत एकदा सांगतो बघा, 0 किती वेळा आलेला आहे, 11 वेळा. 0 एकदाच येतो अशा संख्या किती आहेत, 9. 0 किती संख्येत आलेला आहे, 10. आणि 1 हा अंक किती वेळा, 21 वेळा. आणि 1 हा अंक येतो अशा संख्या किती आहेत, 20. आणि 1 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती आहेत, तर 19. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या ठिकाणी अंकांचा जर विचार केले तर ते किती वेळा येतात 1 ते 100 मध्ये, 20 वेळा. आणि 1 ते 100 मध्ये त्या संख्या किती येतात, 2 पासून 9 पर्यंतचा तर 19 संख्या आहे. आणि एकदाच येतात अशा संख्या किती, तर 18. तर हे याच्यावरून आपण या प्रश्नाला आता आपण सोडवू शकतो. ते कसं, जसा बघा प्रश्न असा होता 101 ते 300 मध्ये 1 हा अंक किती वेळा आलेला आहे. मग याचा उत्तर आपण याचा विचार करून आपण सोडवू शकतो. आता ते कसं बघा, 101 पासून तर तुम्ही इकडे 199 पर्यंत अगोदर विचार करा. 101 पासून आता बघा सुरुवातीचा 1 जर तुम्ही सोडले, सुरुवातीचा 1 जर आपण सोडून दिलं तर काय लक्षात येईल आपल्याला, 1 पासून तर 99 पर्यंतच जात आहोत. मग या ठिकाणी विचार करा तुम्ही 1 हा किती वेळा आलेला होता, तर आपण या ठिकाणी म्हटलं 21 वेळा. आता इथे 21 वेळा का बरं, कारण की आपण 1 पासून तर 100 पर्यंत गेलं. 1 पासून 99 पर्यंत आले असते तर किती वेळा मिळाला असता, 20 वेळा. कारण 100 मध्ये 1 असल्यामुळे तो किती वेळा झालेला आहे, 21 वेळा. मग या ठिकाणी तुम्ही 1 पासून 99 पर्यंतच जात आहेत असा विचार करा, म्हणजे किती वेळा होणार, 20 वेळा. मग आपल्याला या ठिकाणी विचार कशाचा करायचा होता, 101 ते 199. मग 101 ते 199 मध्ये जर तुम्ही 1 पासून तर 99 पर्यंतचा विचार केले तर 20 वेळा झालेला आहे. मग सुरुवातीचा प्रत्येक ठिकाणी 1 आलेला आहे. मग हा 1 किती वेळा आलेला आहे, सुरुवातीपासून सुरुवात केली तुम्ही 1 पासून तर इकडे 1 पर्यंत, म्हणजे हा 1 ते हा 1 म्हणजे 1 पासून सुरुवात केली तर 99 पर्यंत, म्हणजे याचा अर्थ तो किती वेळा असेल, 99च असेल. सुरुवातीचा जो 1 आहे तो किती वेळा आलेला असणार, 99. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते 20 जे सुरुवातीला आपण हे विचार केला तर 20 आहे. आणि त्याच्यानंतर 1 पासून सुरुवातीचा 1 जो आहे तो 99, म्हणजे 20 आणि 99 प्लस केले तर आपल्या लक्षात येईल किती असणार, ते 119 वेळा आलेला आहे. कुठून, 101 ते 199. नंतर आपण विचार करू 200 ते 300 मध्ये. आता विचार करा मित्रांनो, आपल्याला 101 ते 300 विचारलं होतं, आपण 101 पासून तर 199 पर्यंत गेला. आता आपल्याला पुढे जायचं आहे 200 ते 300. मग 200 ते 300 मध्ये सुरुवातीला हा 2-2च असणार आहे. मग शेवटी गेल्यानंतर हा शेवटी 3 आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही 201 पासून विचार करा, कारण 1 ची सुरुवात तिथून झालेली आहे. आणि इकडे असणार 99 पर्यंत, म्हणजे 299 पर्यंत. म्हणजे हेच काय झालं, 1 पासून तर 99 पर्यंत, म्हणजे किती वेळा असणार, तो 20 वेळा असणार. मग याला काउंट करून घ्या, तुमचं उत्तर तयार. किती असणार त्या ठिकाणी, ते 9, त्याच्यानंतर 3, 139 वेळा तो आलेला असणार. काय, 1. तर या पद्धतीने आपल्याला बघा याचा आधार घेऊन असे वेगवेगळे प्रश्न असणार. तुम्हाला जसं मी 1च्या बाबतीत विचारलं तसं 2च्या बाबतीतही विचारला जाईल, 3च्या बाबतीतही विचारला जाईल. असं थोडासा आपण याच प्रश्नाला थोडं पुढे ढकलू आता. ओके, बघा हे महत्त्वाचं आहे. शक्य होत असेल तर तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर लिहत चला, कारण गणित हा विषय वाचणारा विषय नाही आहे. परत एकदा तुम्हाला सांगत आहे, गणित हा विषय प्रॅक्टिकली करावा लागते, आपल्याला त्याचा सराव करावा लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला उत्तर मिळणार नाही. जसं पुढचा एक प्रश्न घेतो मी, 201 ते 400 मध्ये, 201 ते 400 मध्ये 3 हा अंक 1 या अंकापेक्षा कितीने जास्त आहे. बघा प्रश्न असा आहे, 201 ते 400 मध्ये 3 हा अंक
1 या अंकापेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 3 हा अंक किती वेळा येतो हे ठरवावं लागेल आणि 1 हा अंक किती वेळा येतो तेही ठरवावं लागेल, कारण प्रश्नाला थोडं पुढे ढकललेलं आहे. मग त्यानुसार आपण तेच जसा याच्या अगोदर सोडवलं त्यानुसारच विचार करू. हे थोडा मिटवून घेतो मी. ओके, जसं बघा 201 ते 400 मध्ये विचार केलेला आहे. मग तुम्ही 3 या अंकाचा विचार करा. जसं म्हटलंय 201 पासून सुरुवात झाला तर तुम्ही तिकडे 300 पर्यंत चला पहिले, नंतर मग 301 पासून तर आपण इकडे 400 पर्यंत विचार करू. काही हरकत नाही, स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याची फोड केले तर. बघा इथे काय झालेलं आहे, तुम्हाला विचारलं कोणतं, आपण सुरुवात कोणत्या अंकाने करत आहोत 3. कारण काय म्हटलंय 201 ते 400 मध्ये 3 हा अंक 1 या अंकापेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे 1 हा अंक किती वेळा येतो आणि 3 हा अंक किती वेळा येतो. 3 हा अंक याचा अर्थ 3 जास्त वेळा येतो. 3 का बरं जास्त वेळा येत असेल, कारण आपण 201 पासून सुरुवात केलं तर 400 पर्यंत चाललो आणि त्याच्यानंतर जे 300 येणार आहे 301 302 म्हणजे प्रत्येक यामध्ये तो 3 येणार आहे. बघा 201 ते 300 मध्ये आपण 3 या अंकाचा जर विचार केला, सुरुवातीचा 2 मिटवून घ्या म्हणजे एकच समजा त्याला. म्हणजे आपण इकडे जसं आपण 1 ते 100चा विचार केला होता, 1 ते 100 मध्ये 3 हा किती वेळा आलेला होता 20 वेळा. हे लक्षात ठेवावं लागेल. 1 ते 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा आलेला आहे, कारण 2 असेल 3 असेल असं 9 पर्यंत कोणताही अंक घेतले तर तो 20च वेळा येतो. तर 1 ते 100 मध्ये 20 वेळा आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ह्या 1 पासून तर 299 पर्यंत जात आहे असं समजून घ्या. 299 म्हणजे सुरुवातीचा 2 परत मिटवून घ्या, 99 समजा. म्हणजे 1 ते 99 मध्ये 3 हा अंक किती वेळा असेल तर 20च वेळा असेल. कारण आपण इकडे घेतलं 1 ते 100 मध्ये म्हणजे 1 ते 99 मध्ये असा विचार केला तर चालेल. म्हणजे 1 ते 99 मध्ये हा किती वेळा आलेला आहे 20 वेळा. पण आपल्याला हा 201 ते 299चा विचार केला, कारण की आपल्याला परत 300 आहे आणि जर तुम्ही इकडे 300चा विचार केले तर शेवटी परत 3 येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, इथे शेवटी 3 आलेला. म्हणजे सुरुवातीला 2-2च आहे पण लास्ट मध्ये गेले तर इकडे 3 आहे. म्हणजे तो 3 परत प्लस होईल म्हणजे 1, म्हणजे तो किती वेळा झालेला आहे 201 ते 300 मध्ये 21 वेळा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 301 पासून सुरुवात केली तुम्हाला 400 पर्यंत जायचं आहे. आता परत तुम्ही तो विचार करा, सुरुवातीला 3 नाही असं समजा, म्हणजे इकडे तुम्ही 399 पर्यंत 400 आहे ना, तुम्ही 399चा विचार करा. मग तुम्ही 399चा हा सुरुवातीचा 3 परत काढून घ्या. म्हणजे 1 ते 99 पर्यंत विचार केले म्हणजे किती वेळा होणार तो 20 वेळा. मग हा सुरुवातीचा 3 मात्र प्रत्येक वेळी आलेला आहे, कारण आपल्याला 400 पर्यंत आहे आणि 3 विचारला आहे. तर म्हणजे ह्याचा अर्थ काय आपल्याला विचार करायची गरजच नाही. मग त्या 301 पासून तर 399 पर्यंत गेले, म्हणजे 1 पासून 99 पर्यंत गेले म्हणजे ते झालेलं आहे 20 वेळा. त्यानंतर सुरुवातीचा जो 3 आलेला आहे 301 पासून तर हा 399 पर्यंत म्हणजे 1 पासून 99 पर्यंत म्हणजे किती वेळा असेल तो 99. म्हणजे हे किती असणार 119 असणार. आणि ह्या 201 पासून 300 पर्यंत तो किती वेळा आहे 21 वेळा. याला जर तुम्ही प्लस केलं तर किती होणार ते 140. म्हणजे एकूण आपल्याला 3 या अंकाचा विचार केला तर 3 हा अंक आपला किती वेळा होत आहे तर 140 वेळा. ओके, आता बघा 201 पासून तर 400 पर्यंत 3 हा अंक किती वेळा आलेला आहे तर 140 वेळा. कसा, कारण 201 पासून आपण 300चा विचार केला. आता तो 21 वेळा का बरं झालेला आहे, कारण की 201 आपण 1 पासून सुरुवात केलं, कारण 201 202 203 सुरुवातीचा 2 तर कायमच राहणार आहे. मग 299 पर्यंत जात होते तेव्हा तो 20 वेळा झाला असता, पण मात्र 300 मध्ये गेले शेवटचा 3 आहे म्हणून तो 21 वेळा झालेला आहे. आणि 301 पासून तुम्ही सुरुवात केली 399 पर्यंत जायचं आहे आपल्याला 400 पर्यंत, पण इथे 400 मध्ये 3 हा अंक नाहीच. मग तो 301 पासून तुम्ही 399 पर्यंत विचार केले म्हणजे हा 301 पासून 99 पर्यंत विचार केले तर ते 20च होणार. ओके, आणि सुरुवातीचे जे तो 3 आलेला आहे 301 3 3 3 म्हणजे असं 399 पर्यंत तर तो किती वेळा असेल 99 पर्यंतच असणार. म्हणजे 20 आणि हे 99 म्हणजे आपल्याला किती झालं ते 119 आणि हे 201 ते 300 मध्ये 21 वेळा म्हणजे एकूण किती वेळा झालेला आहे 140 वेळा. बघा मी समजावून सांगताना हे वेळ लागत आहे पण आपल्याला खूप स्पीडली घ्यायचं येते, कारण इतका वेळ आपण त्या गणिताला द्यायचा नाही, फास्ट सोडवायचा आहे. ओके, त्यानंतर बघा आता जसं आपण या 3 या अंकाचा विचार केला तसंच आपण हा 1 या अंकाचा विचार करू. आणि 1 बघा काय म्हटलंय 3 हा अंक 1 या अंकापेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे 3 हा अंक 140 वेळा आलेला आहे. मग विचार करायचा आहे 1 हा अंक किती वेळा आलेला आहे, साधा आहे. बघा तुम्ही आता 201 पासून सुरुवात केली तर तुम्ही 300 पर्यंत जाणार आहात. म्हणजे याचा अर्थ काय होईल, हा सुरुवातीला 2 2 2 2च राहणार आहे, नंतर मग शेवटी 3 आहे. आपल्याला याचा विचार करायची गरज नाही. मग 1 पासून तर तुम्हाला कुठे जायचं आहे 299 पर्यंत, म्हणजे 1 पासून 99 पर्यंत याचाच अर्थ किती असणार 20 वेळा. कारण जर आपण बघा इथे सुरुवातीला काय म्हटलं 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आहे 21 वेळा. का, कारण 100 मध्ये 1 असल्यामुळे. आणि मात्र तुम्ही 1 पासून 99 पर्यंत घेतले तर 20च वेळा होणार आणि 1 पासून 99 पर्यंत घेतले तर 20 वेळा. म्हणजे या ठिकाणी 201 पासून तर
99 पर्यंत 20 वेळा झालेला आहे. नंतर तुम्ही इकडे 300 पासून विचार करा 400 पर्यंत, म्हणजे तुम्ही ह्या 300 पासून 400 पर्यंत विचार करताना इकडे तेच 1 2 असंच येणार आहे. 301 302 303 304 म्हणजे 1 पासून तर तुम्हाला कुठेपर्यंत आहे 399 पर्यंत, म्हणजे 1 पासून 99 पर्यंत म्हणजे किती वेळा होईल 20 वेळा, म्हणजे प्लस 20 20 किती झाला 40. म्हणजे 201 आणि 400 मध्ये 1 हा अंक किती वेळा आहे 40 वेळा. 3 हा अंक किती आहे 140 वेळा, म्हणजे 3 हा अंक 1 या अंकापेक्षा कितीने जास्त आहे, हे 140 वेळा 3 आहे आणि 40 वेळा 1 आलेला आहे. 140 मधून 40 मायनस करा, म्हणजे कितीने जास्त असणार 3, 100ने जास्त असणार. बघा या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला अंकांवर असते, म्हणजे परत वेगवेगळ्या व्हेरायटीचे प्रश्न या अंकांवर विचारल्या जातात. तर मी तुम्हाला हे वेगवेगळ्या पद्धतीचा प्रश्न प्रकार घ्यायचा प्रयत्न करत आहे. ओके, कळलं असेल आणि तुम्ही नोट करत चला. म्हणजे या पद्धतीचं जसं मी एक उदाहरण घेतलं त्याच्यावरच आधारित तुम्ही वेगवेगळे उदाहरण सुद्धा घरी सोडून बघू शकता. ओके, त्यानंतर या अंकांवरच बघा मी सगळे हे जे काही प्रश्न आज घेणार आहे अंक आणि संख्यांचा विचार करून घेणार आहे. आता पुढे आपण अगदी छोटे प्रश्न असतात, साधे प्रश्न आहेत, त्याच्यावर सुद्धा आपण थोडा विचार करू, कारण बऱ्याचदा त्या प्रश्नांना सुद्धा विचारल्या जातात. जसं मी या ठिकाणी काही या संख्या मांडल्या आहेत, बरं 4च संख्या वाढल्या. जसं बघा 8 5 3 2 आणि हे प्रत्येक ठिकाणी कॉमा वापरला आहे, म्हणजे ते प्रत्येकी अंक वेगवेगळे आहे. 8 आहे 5 आहे 3 आहे 2 आहे. अगदी साधा आणि सोपा प्रश्न विचारून देतात सहजतेने आणि साध्या पद्धतीने मार्क मिळतो आपल्याला, की या अंकांपासून 8 5 3 आणि 2 या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार कराल, जास्तीत जास्त किती संख्या तयार कराल किंवा तयार होतील, प्रश्न असा विचारला जातो. 8 5 3 2 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून, प्रश्न बघा त्याच्यात नोट असेल तो, 8 5 3 2 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तुम्ही जास्तीत जास्त किती संख्या तयार कराल. आता बघा जर तुम्ही संख्या जर तयार करायला गेले तर बराच वेळ जाईल. म्हणजे संख्या कशा तुम्ही 8 5 3 2 एक संख्या झाली, 8 3 2 5 अशी एक संख्या तयार होणार. परत तुम्ही ह्या संख्याला अल्टरनेट करत चला 8 2 5 3 असं वगैरे. पण हे अशा काही संख्या तयार करून बघायची गरज नाही. बिनधास्तपणे तुम्हाला सांगून देतो, काहीच करायचं नाही. अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. जेवढे अंक आहेत तेवढे नंबर द्या. 1 2 3 4 अंक किती आहेत 4 अंक आहेत. जसं 8 हा एक अंक आहे, 5 हा एक अंक, 3 4 म्हणजे अंक किती झाले एकूण 4 अंक. म्हणजे असंच लिहून घ्यायचं 1 2 3 4 आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि तेवढ्या संख्या तयार होईल. चला गुणाकार करा. 4 3 12 12 2 24 24 1 24 म्हणजे किती संख्या तयार होती तर 24 संख्या तयार होतील. हा अगदी साधा प्रश्न आहे. सहजतेने कधीही विचारला तर तुम्ही याचा सहज एक मार्क घेऊ शकता. आता कधी कधी काय होतं बघा, या प्रश्नाला थोडासा वेगळी कलाटणी देतात. ते कसं, जसं या ठिकाणी मी तुम्हाला परत दुसरं एक उदाहरण घेतो. 2 3 आहे 8 आहे 9 आणि इकडे 0 असं वापरलं. आता तुम्हाला प्रश्न विचारतात 2 3 8 9 आणि 0 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त, प्रश्न हाच असेल, जास्तीत जास्त किती संख्या तयार कराल. मग यावेळी आपण काय करणार, जसं या ठिकाणी सांगितलं होतं तसंच 1 2 3 4 5 जेवढे संख्या आहेत जेवढे अंक आहेत तेवढे क्रमांक दिले, प्रत्येकाचा गुणाकार केले, यांना गुणाकार केले, तुम्ही गुणाकार करून घ्या. 5 24 20 30 60 आणि 60 दुने 120 आणि 120 एका 120 म्हणजे एकूण संख्या किती तयार होणार 120. पण या ठिकाणी 0 आलेला आहे. शून्याची सुरुवात होऊन काही संख्या तयार होणार नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रत्येकी, जसं या ठिकाणी 0 नव्हता, तुम्ही संख्या तयार केल्या सरळ सरळ. बघा इथे जर दुसरा अंक असता तर सेम तुमच्या 120 संख्या तयार झाल्या, म्हणजे शून्याच्या ऐवजी जर 5 वगैरे असं काही असतात तर. पण मात्र या ठिकाणी 0 असल्यामुळे मात्र त्या 120 संख्या तयार होणार नाही. मग काय करायचं, अंक किती आहे तेवढे बघितले 5 आणि मग काय करा, जेवढे काही संख्या तयार झालेल्या आहे जेवढे अंक आहे त्याच्याने त्याला भाग टाका. म्हणजे 5चा तुम्ही 120 मध्ये भाग टाका. चला भाग टाकून बघितल्यानंतर लक्षात येईल आपल्याला 5 2 10 इकडे 2 5 24 म्हणजे एकूण किती 24 वेळा भाग गेलेला आहे. मग काय करायचं, हे जे 120 संख्या तयार झाले होते म्हणजे जो 5चा भाग तुम्ही 120 मध्ये टाकल्यानंतर 24 जे काही संख्या तयार होणार ते मायनस होऊन जाणार. म्हणजे 24 यामधून मायनस करा. 24 मायनस केल्यानंतर आपल्याला इकडे 6 आणि इकडे 1 म्हणजे एकूण 9 म्हणजे एकूण किती 96 संख्या राहतील 96. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक छोटासा प्रश्न आहे, छोटे छोटे प्रश्न आहे आणि हे अंकांवरच विचारलेले प्रश्न आहे. हे सुद्धा तुम्ही सहज मार्क घेऊ शकता असे एक प्रश्न. ओके, एक फॉर्मॅट घेता, तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊ शकता, वेगवेगळे अंक घेऊ शकता आणि त्याला सोडवू शकता. बघा तर असं अंकांवरचं आणि संख्यांवर
बरेच परत आहेत वेगवेगळे उदाहरण आहेत ते सुद्धा एक साधा आणि सोपा बऱ्याचदा प्रश्न विचारला तर असेच अंक देतात तुम्हाला, जसं मी आता दिलं होतं 8 5 3 2 1 वगैरे. आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातात की दिलेल्या संख्येपासून सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार करा. प्रश्न विचारला तो मोठी संख्या तयार करणे. त्याच्यानंतर कधी कधी विचारतात आपल्याला लहान संख्या तयार करा. कधी प्रश्न असा विचारतो दिलेल्या अंकांचा वापर करून सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती. प्रश्न तिकडे परत कलाटणी मारतो. अगदी सोपं आहे बघा. मोठी संख्या तयार करताना काय करायचं आहे, जो संख्या दिली आता मी या ठिकाणी तसं क्रमानुसारच मांडलेलं आहे, पण ज्या काही संख्या अंक दिलेले आहेत त्या अंकांना उतरत्या क्रमाने मांडा. जसं उतरता क्रम म्हणजे काय होणार, सर्वात मोठा आधी, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान, म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या तयार होऊन जाईल 85,321. आणि लहान संख्या जर तयार करायची असेल तर काय करायचं, चढता क्रम मांडायचा. म्हणजे याच्या अगदी उलट 1 2 3 5 आणि 8 ही झाली सगळ्यात लहान संख्या. म्हणजे सहज आहे. जर तुम्ही चढता क्रम मांडले, चढता क्रम, तर हा चढत्या क्रमानुसार मांडले तर मोठी संख्या तयार होईल. आणि उतरता क्रम जर मांडले तर उतरत्या क्रमानुसार मोठी संख्या तयार होईल. आणि चढत्या क्रमानुसार मांडले तर तुम्हाला त्या ठिकाणी लहान संख्या दिसेल. मग कधी कधी इथेही शून्य येऊन जातो बघा. आता जसं तर आपण सरळ संख्या होते त्यांना मांडणी केलं, मोठी संख्या कोणती लहान संख्या कोणती हे सहज लक्षात आलं. आता या ठिकाणी शून्य आलेलं आहे. मग अशा वेळेस काय होतं बघा, जसं तुम्हाला मोठी संख्या तयार करायची आहे तर मोठी संख्या तयार करताना जसं तुम्ही मांडणी केली इथे समजून चला. जसं उतरता क्रम म्हटलेला आहे, उतरता क्रम मांडा. पहिले 8 आहे, नंतर 5 आहे, नंतर 3 आहे, नंतर 1 आहे आणि 0 आहे. अगदी बरोबर ही तुमची मोठी संख्या तयार होईल उतरत्या क्रमानुसार. मोठी संख्या तयार करायची असेल तर 8 5 3 1 2 म्हणजे 85,310. पण तुम्हाला लहान संख्या जर तयार करायची असेल त्या दिलेल्या अंकांपासून, मग लहान संख्या तयार करताना काय करायचं, तुम्ही सुरुवातीला जर 0 1 म्हणजे जसं आपण म्हटलंय की चढता क्रम मांडा. चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे, 0, नंतर 1, नंतर 3, नंतर 5, नंतर 8 असं जर मांडलं तर ती लहान संख्या तयार होईल. पण मात्र प्रत्येक अंकांचा वापर करून 5 अंक आहेत, 5 अंकी संख्या तयार होणार नाही. तर ही संख्या काय होणार तुमची 1358 असाच वाचणार. तर आपल्याला ते 5 अंकी संख्या तयार झाली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, 0 जो आहे तो जो लहान अंक होता तो पहिले घ्या आणि 0 हा दुसऱ्या क्रमांकावर ठेवा. म्हणजे 10,358. शून्याचा क्रमांक कोणत्या, दुसऱ्या स्थानावर ठेवायचं. म्हणजे आपण जाताना चढत्या क्रमानुसार मांडताना दुसऱ्या स्थानावर आपल्याला काय ठेवायचं आहे तर 0. यानुसार ती लहान संख्या तयार होईल. बघा हे जे प्रश्न मी सांगितले हे अंकांवर तयार झालेले प्रश्न आहे. साधे प्रश्न आहे, सोपे प्रश्न आहे, सहज आहेत. आपल्याला बऱ्याचदा अशा प्रश्नांना फेस करावा लागतो आणि विचारून गेलेले आहेत. भरपूरदा प्रश्न असे विचारून गेलेले आहे. एक जो प्रश्न मी सांगितलं होतं या अगोदरही सुद्धा कदाचित, तर तो प्रश्न STI सारख्या म्हणजे आपल्याला MPSCला सुद्धा प्रश्न विचारलेला होता. प्रश्न अगदी साधा होता पण बऱ्याच जणांच्या चुका त्या प्रश्नामध्ये शक्य झाले होते. जसं 200 ते 400 मध्ये बघा प्रश्न नीट वाचायचा आहे आपल्याला. प्रश्न असा होता 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती. बघा प्रश्न काय विचारला होता, 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती. जसं आपण विचार केलेला आहे की 1 ते 100चा विचार केला. बघा याच टेबलचा आधार घेऊन आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहे. 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 1 हा अंक किती संख्येत येतो, म्हणजे किती वेळा हा एक प्रश्न तयार झाला होता. किती संख्या आहेत हा एक सुद्धा प्रश्न तयार झाला होता. आणि एकदाच येतो अशा संख्या किती. जसं आपण 1च्या बाबतीत विचार केला होता, 0च्या बाबतीत विचार केला होता, 2 पासून तर 9 पर्यंतच्या प्रत्येक अंकांचा विचार केला. आणि या 2 पासून तर 9 पर्यंतचा प्रत्येक अंकाचा जेव्हा विचार केला, 2 ते 9 मध्ये किती वेळा येतो, कोणताही अंक जर तुम्ही 1 घेतले तर तो 20 वेळा येतो. संख्या किती येतात तर 19 येतात. आणि 2 ते 9 मध्ये एकदाच येणारा अंक किती कोणता म्हणजे किती वेळा येत असेल, संख्या किती आहे तर त्या होत्या आपल्या 18. मग तुम्ही आता बघा याचा आधार घेऊन या प्रश्नाला कसं सोडवता येईल. 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती. तर आपल्याला बघा काय करायचं आहे, 200 पासून तर तुम्ही तेच विचार करा, 200 ते 300 मध्ये विचार करा. आता 200 ते 300 विचार करताना आपण विचार कोणत्या अंकाचा करणार आहोत, 4 या अंकाचा प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्ही इथून तेच जाणार आहे, सुरुवातीला 2 कायम राहणार आहे. म्हणजे 201 पासून तर इकडे 299 पर्यंतच जाणार आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही 1 पासून 99 पर्यंतचाच विचार केले तर तो एकदाच येणाऱ्या संख्या किती, 18. म्हणजे तो 18 झालेले आहेत. म्हणजे 201 पासून किंवा 200 पासून तर 300 पर्यंत जरी गेले, बघा सुरुवातीचा 2 तर कायमच आहे, पण इथून तुम्ही पुढे चाललेले आहेत. अशा वेळेस
तो किती एकदाच येणाऱ्या संख्या किती आहेत तर 18. ओके, मग तुम्ही 300 पासून चालले तर तुम्ही 399 पर्यंत चालले तर ते सुद्धा 18. पण आपल्याला 400 पर्यंत जायचं आणि 400 मध्ये 4 आहे. ओके, आणि 400 मध्ये 4 असल्यामुळे हा 4 कधी कधी आपण सोडून देतो, कारण 200 ते 300चा एक भाग पाडले तर 18 संख्या आहे. 4 हा अंक एकदाच येणाऱ्या. नंतर 300 ते 400चा विचार केले तर 18च आहेत. पण मात्र 300 ते 400 मधला हा 4 असल्यामुळे तो एक प्लस होईल, म्हणजे 18 18 36 आणि हा एक 37 37 इतक्या संख्या तयार होईल. ओके, कशा 200 ते 400 मध्ये 4 हा अंक एकदाच येतो अशा संख्या किती, तर पहिला टप्पा 18, दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 म्हणजे 399 पर्यंत 18, पण 400 मधला हा एक प्लस करावा लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 37 इतक्या संख्या मिळतील. बघा, हा असा प्रश्न आपल्या परीक्षेला विचारून गेलेला आहे. अशा अंकांवरचे बरेच वेगवेगळे प्रश्न परीक्षा पद्धतीत असतात आणि ते विचारून गेलेले आहेत. म्हणजे जेवढं आपण त्या टॉपिकला सोपं समजून बसतो तेवढाच तो आपल्यासाठी कठीण होतो. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस करणे हे तेवढंच महत्त्वाचं. ओके, आता मी तुम्हाला हा सगळा जो आतापर्यंत विचार केला हा अंकांचा होता. आता थोडं आपण संख्यांच्या बाबतीत बोलूया. ओके, आता संख्यांच्या बाबतीत बोलताना ते सांगितलं संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं सांगितलं होतं तुम्हाला नैसर्गिक संख्या. बघा, वाटतं खूप सोपं आहे, पण जेव्हा त्या प्रश्नांना प्रेझेंट केला जातो तेच आपल्यासाठी थोडंसं कठीण होऊन जातात. नंतर आपण बोलतो समसंख्या, ज्या शिकल्याच आहेत आपण. त्याच्यानंतर विषम आहे, हा सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या आहे, हे सुद्धा माहिती आहे. त्याच्यानंतर संयुक्त संख्या आहे. ओके, त्याच्यानंतर त्या मूळमधलाच प्रकार येतो जोडमूळ. आता बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, मूळ संख्या जोडमूळ संख्या, आणि याच्याच संबंधित एक शब्द आहे परत सहमूळ संख्या. बघा, हे मूळ यालाच घेऊन आहेत. मूळ संख्या वेगळ्या, जोडमूळ संख्या या मूळ संख्या आहेत, आणि इकडे सहमूळ आहे. आता याच्यात एक प्रश्न विचारून गेलेला होता बघा, आणि ते विधान देतात. जेव्हा दोन विधान, गणितामध्ये सुद्धा आजकाल विधान द्यायला लागले, आणि विधान देऊन काय म्हणतात बघा, जोडमूळ संख्या या सहमूळ संख्या असतात, सहमूळ संख्या या जोडमूळ संख्या असतात. दोन विधान आहेत. जोडमूळ संख्या या सर्वच जोडमूळ संख्या या सहमूळ संख्या असतात, सर्वच सहमूळ संख्या या जोडमूळ संख्या असतात. विधान 1 बरोबर, विधान 2 बरोबर, दोन्ही विधान बरोबर, दोन्ही विधान चूक, असा सुद्धा प्रकार गणितामध्ये विचारून गेलेला आहे. त्याच्यामुळे ही जोडमूळ संख्या काय आहे आणि सहमूळ संख्या काय आहे हे सुद्धा आपल्याला तेवढंच म्हणजे क्लिअर करणं ते आवश्यक आहे. ओके, मी तुम्हाला जेव्हा मूळ संख्या सांगणार तेव्हा हा गोष्ट घटक येईल त्या ठिकाणी. संयुक्त संख्या, त्यानंतर सांगितलं तुम्हाला पूर्णांक संख्या आहे, अपूर्णांक संख्या, हा स्वतंत्र टॉपिक आहे आणि याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. हा प्रकार आहे पूर्णांक आणि अपूर्णांक. अपूर्णांकाला सगळ्यात जास्त प्रश्न आपल्या स्पर्धा परीक्षेला असतात, आणि त्यातल्या त्यात हे अपूर्णांकाचे प्रश्न देताना काही साधं असं ते 4-5 वर्गाच्या म्हणजे असं काही तुम्हाला प्लसमध्ये किंवा मायनसमध्ये किंवा त्याचा गुणाकार असं काही देणार नाही. तर याला सुद्धा शब्दात गुंतवून प्रश्न असतात, शाब्दिक उदाहरणे असतात अपूर्णांकाच्या बाबतीत. वाटतात तेवढे सोपं आणि तेवढंच मात्र ते क्लिष्ट होतात, कारण त्याला गुंत्यातून आपल्याला थोडंसं बाहेर पडावा लागतो हा अपूर्णांकाचा टॉपिक. त्यानंतर यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. त्रिकोणी संख्या, आता चौरस संख्या, चौरस संख्या सुद्धा आहे. आता काही संख्या तर अशा आहेत ज्या म्हणजे त्या शब्दाचा अर्थ माहीत नसल्यामुळे आपण चुका होतो. आता एक आहे व्युत्क्रम संख्या. आता एकदा प्रश्न विचारून गेलेला होता की असं होतं 5/8, 5/8 असं होतं, आणि त्या प्रश्नाला काय विचारलं 5/8 या संख्येची व्युत्क्रम संख्या कोणती. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की हे व्युत्क्रम संख्या काय आहे, आणि तो व्युत्क्रम शब्द माहीत नसल्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं. त्यालाच आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. गुणाकार व्यस्त हाच शब्द जर असता आपल्याला की 5/8 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती, तर सरळ गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाला छेदाला अंश करणे, म्हणजे 8/5. हे झालं गुणाकार व्यस्त, उलट करणे 5/8चं 8/5. पण आता तो शब्द काय केलं होतं व्युत्क्रम, आणि हा शब्द विचारल्यामुळे सगळेजण हा शब्दच नाही कळला तर मग उत्तर काही कळणार नाही. हा सुद्धा बऱ्याचदा प्रकार होतो. असाच एक परत संख्याचा प्रकार आहे अपरंपारित संख्या. आता हा सुद्धा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला नाही. तर आता अपरंपारित संख्या कोणती, तर हा अपरंपारित संख्या असा जोड्या दिलेल्या आहे समजून चला. एक उदाहरण घेतो तुम्हाला पर्यायानुसार. सॉरी, हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय ठेवला इथे
तिसरा पर्याय घेतला आहे. चौथा पर्याय घेतला. बघा अशा पर्याय दिले आहे आणि या पर्यायामधून आपण प्रश्न विचारलाय. प्रश्न असा आहे बघा, दिलेल्या पर्यायामधील अपारंपरिक संख्याची जोडी ओळखा किंवा पर्याय ओळखा. अपारंपरिक संख्या ओळखा. बघा प्रश्न सोपा आहे, अगदी कन्सेप्ट साधे आहेत, पण होतो काय की म्हणजे हा शब्द न कळल्यामुळे आपले उत्तर चुकतात. आता अपारंपरिक संख्याचा पर्याय कोणता? मग अपारंपरिक संख्या म्हणजे काय? एकदम साधी कन्सेप्ट आहे. बघा काय आहे, सुरुवाती पहिली संख्या व शेवटची संख्या यांचा गुणाकार व मधल्या दोन संख्यांचा गुणाकार जर सारखा असेल तर त्याला म्हणतो आपण अपारंपरिक संख्या. अपारंपरिक संख्या म्हणजे काय? परत एकदा अगदी साधा बघा, पहिली संख्या व शेवटची संख्या, सुरुवातीची आणि शेवटची संख्या या दोघांचा गुणाकार आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार जर इक्वल असेल, समान असेल, तर त्या संख्यांना म्हणतात अपारंपरिक संख्या. मग अशी कंडिशन कुठे आहे? त्याचा उत्तर तोच झाला. जसा बघा याचा गुणाकार केला 16 आणि 2 किती होतो? 32 आणि 8 आणि 4 यांचा गुणाकार केला 8 चौ 32. म्हणजे तुम्हाला बाकी पर्याय बघायची गरजच नाही. ओके, कारण हा तुमचा उत्तर क्लिअर झाला. म्हणजे पहिली आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार, आणि हे 4-4च संख्या दिलेल्या असतात. बघा हे कशासाठी मी बोलत आहे, बऱ्याचदा त्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे आपला पर्याय राहून जातो. किती साधी कन्सेप्ट आहे, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आणि मधल्या दोन संख्यांचा गुणाकार हे जर समान असेल तर ती अपारंपरिक संख्या म्हणतात त्यांना. आता यांना म्हणता येईल का? जसा 6 आणि 5चा गुणाकार, 12 आणि 3चा गुणाकार इक्वल आहे का? नाही. 9 आणि 3चा गुणाकार आणि 4 आणि 2चा गुणाकार समान आहे का? नाही. 20 आणि 3चा गुणाकार, 10 आणि 2चा गुणाकार समान आहे का? नाही. म्हणजे या जोड्या नाही. मग आपला उत्तर कोणता असेल तो? तर असे वेगवेगळे प्रश्न सुद्धा आहेत. जसं त्रिकोणी संख्येवर फार जास्त प्रश्न विचारतात. आता या त्रिकोणी संख्या आणि परत एक आपला टॉपिक आहे हस्तांदोलन. आता हस्तांदोलन आहे आणि त्रिकोणी संख्या, हा दोन गोष्टीमध्ये परत बरेच ताळमेळ होतो. कारण ह्या दोन्ही संख्या काढण्याचा एक जो प्रकार आहे तो बऱ्यापैकी सारखा आहे. पण कसं आहे, आता बऱ्याच ठिकाणी फॉर्म्युला आहे n+1 / 2. हा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे n-1 / 2. आता ह्या दोघांमध्ये बराच कन्फ्युजन होऊन जातो, बराच गोंधळ होतो. कारण त्रिकोणी संख्या जेव्हा काढायचा आहे तर तेव्हा n म्हणजे एखादी संख्या, जसं मी घेतलाय समजून चला 3, आणि n+1 म्हणजे त्याच्या पुढील संख्या, म्हणजे n मध्ये म्हणजे 3 मध्ये मी एक प्लस केला म्हणजे कोणती असणार? 4, आणि ब्रॅकेट आहे म्हणजे याचा अर्थ गुणाकार भागीला 2. ही झाली त्रिकोणी संख्येची कन्सेप्ट. आणि त्याच्यानंतर हस्तांदोलन करताना मात्र -1 आहे. जसं मी मग घेतलंय इकडे 3, मग -1 म्हणजे दिलेली संख्या होती 3, n म्हणजे 3, n-1 म्हणजे 2, हा दोघांचा गुणाकार भागीला 2. म्हणजे बघा काय झालेलं आहे, एकदा काय घेतलंय, जे एक संख्या घेतली आहे त्याच्या पुढील संख्या आहे +1 आहे, आणि परत तो जर n आला असेल त्याच्या मागील संख्या आहे /2. हा दोन फॉर्म्युले पाठ करतो आणि फॉर्म्युल्यामध्ये आपला तो गोंधळ होतो. आणि प्लस करायचा आहे की मायनस करायचा आहे. मग हा त्रिकोणी संख्या आणि हस्तांदोलन हे दोनही कन्सेप्ट थोड्याशा म्हणजे सारखंच आहे. फक्त त्रिकोणी संख्या काढताना दिलेली संख्या जो असेल पाया त्याच्या पुढील संख्या घ्यायच्या, पण हस्तांदोलन घेताना मात्र त्याच्या मागील संख्या घ्यायचा. तर हा सुद्धा मी तुम्हाला दोघांचा एकमेकाशी भेद काय आहे किंवा प्रश्न कसे असतात ते सुद्धा सांगणार आहे. याच्यावर बघा वाटते तितकं सोपं नाही, भरपूरदा प्रश्न विचारलेला आहे. जसं नैसर्गिक संख्यावर प्रश्न प्रकार विचारले जातात. आता तो कसं, जसं आता नैसर्गिक संख्येवर तुम्हाला प्रश्न विचार, जर मी तुम्हाला म्हटलं 8 ते 12 मध्ये असणाऱ्या एकूण संख्यांची बेरीज किती, हा झाला एक साधा प्रश्न, अगदी साधा प्रश्न जो आजकाल विचारला जाणार नाही. पण आता याच प्रश्नांना ते वेगळ्या पद्धतीने विचारतात. तो कसा विचारला जातो की एक व्यक्ती टोपलीत काही फुले घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत होता. तो जेवढ्या क्रमांकाची पायरी चढत होता त्या ठिकाणी तेवढेच फुलं वाहत होता. जसं पहिल्या क्रमांकाच्या पायरीवर 1 फुल, दुसऱ्या क्रमांकाच्या पायरीवर 2 फुलं, तिसऱ्या क्रमांकाच्या पायरीवर 3 फुलं, या पद्धतीने त्याने 100 पायऱ्या चढल्या. 100 पायऱ्या चढल्या आणि 100 पायऱ्या चढल्यानंतर प्रवेशद्वारावर उरलेले 21 फुलं ठेवले आणि त्यानंतर त्याच्या टोपलीतील फुले संपली. तर एकूण फुले किती? बघा हा काय केलाय, याच प्रश्नाला थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलं. आणि हाच प्रश्न जर एवढा गुंतागुंतीचं पूर्ण त्याला शब्दामध्ये गुंतवलेला आहे आणि सहजतेने प्रश्न विचारायचा तर तोच प्रश्न काय झाला असता, 1 ते 100 मध्ये असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
फॉर्म्युला पाठ केला असता त्यानुसार मांडला असता, पण तो वाक्यांमध्ये आपल्याला बऱ्याचदा दिला जातो, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये एवढे जे काही आपण हे सगळे टॉपिक घेणार आहोत ते. आता हा सम आणि विषमवर सुद्धा प्रश्न प्रकार बऱ्याचदा विचारलेला आहे. समसंख्या आपल्याला माहिती आहे, समसंख्यांची ओळख द्यावी काही गरज नाही. 2, 4, 6, 8 जे काही संख्या असतात म्हणजे शेवटी एकक स्थानी असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो, अशी डेफिनेशन सांगतो. किंवा 2चा पूर्ण भाग जात असेल तर त्यालाही आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्या 2चा पूर्ण भाग जात नाही किंवा 2चा भाग टाकल्यानंतर नेहमी 1 बाकी राहते, असंही विषम संख्याला सांगता येईल. किंवा एखाद्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतात त्याला सुद्धा विषम संख्या म्हणतो. हे कन्सेप्ट आहे जे आपण 3ऱ्या-4थ्या वर्गामध्ये शिकलेला आहे, पण प्रश्न तसा नसतो. याच्यावर सुद्धा एक प्रश्न असा विचारून गेलेला आहे बघा. प्रश्न असा होता जसा 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यातील फरक किती. प्रश्न काय विचारला, 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यातील. बघा संख्या दिल्याच नाही, जसं तुम्हाला जर दिलं असं समजून चला की 18 ते 118 मध्ये असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती, किंवा तुम्हाला म्हटलं असतं 18 ते 118 मध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती, किंवा प्रश्न असा असता 18 ते 118 मध्ये असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. हा असा प्रकार जो अलीकडे त्याला विचारला जात नाही, पण या कन्सेप्ट माहीत पाहिजे, कारण हे जर माहीत असेल तरच मग आपल्याला त्या पद्धतीचे प्रश्न सोडवता येईल. आता यांनी काय म्हटलंय, 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यातील फरक किती, एका ओळीमध्ये त्या प्रश्नाला प्रेझेंट केला. मग मित्रांनो त्याला आपल्याला बेरीज करताना पहिले सुरुवातीला तो प्रश्न समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा प्रश्न समजत नाही, आणि प्रश्न जेव्हा समजत नाही तर तेव्हा आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता मी तुम्हाला अंकांचा विचार दिलेलाच होता, जसं सुरुवातीलाच बोललाय की अंकांचा विचार करा. 2 अंकी हा शब्द प्रयोग केला, मग 2 अंकांची सुरुवात कुठून होत आहे, 10 पासून. तर शेवट कुठं होत आहे 2 अंकांचा, 99 पर्यंत. कारण 99च्या पुढे गेले तर 3 अंक येत आहेत, आणि 10च्या अगोदर आले तर 1 अंक आहे. मग 2 अंकी समसंख्या म्हणजे 10 पासून तर 99 पर्यंत सुरुवातीला विचार केला, ह्या 2 अंकी संख्या. मग यामधल्या समसंख्याच ठरवायच्या. मग समसंख्या कुठून असेल, 10 पासून सुरू झालेला असेल आणि 98 पर्यंत असणार. ओके, हे समसंख्या असणार. आणि 2 अंकी विषम संख्यांची सुरुवात 11 पासून झालं असेल तर तिकडे 99 पर्यंत असणार. म्हणजे 10 पासून 98 पर्यंत आपल्या समसंख्या असेल, 11 पासून 99 पर्यंत विषम संख्या असेल. म्हणजे प्रश्न कसा तयार होईल आपला, 10 ते 98 मध्ये असणाऱ्या समसंख्यांची बेरीज, ओके, त्याच्यानंतर 11 ते 99 मध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज, आणि हे दोनही सोडवायचं. आणि हे सोडवल्यानंतर त्यातील काय करायचं आहे, याचा उत्तर जो येईल आणि याचा उत्तर जो येईल यामधला दोघांमधला फरक. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय बघा, तुम्हाला हा स्वतंत्र प्रश्न विचारला का, 10 ते 98 मध्ये असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती. तुम्हाला असा प्रश्न विचारला का, 11 ते 99 मध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती. हे दोनही जे स्वतंत्र आपण जो अभ्यास करतो त्याच्यावर आधारित त्या प्रश्नाची फेक केलेली आहे. म्हणजे 2 अंकी समसंख्या विषम संख्या यातील फरक किती, म्हणजे यांची बेरीज करावा लागेल, यांचीही बेरीज करावा लागेल, आणि आलेल्या बेरजेमधला फरक म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावा लागेल. असा प्रश्न प्रकार सुद्धा आहे. त्याच्यासाठी यांच्या बेरीजा सुद्धा येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. साधा आहे बेरीज करणं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला मी बोलत आहे नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्यावर प्रश्न प्रकार कसा असतात. आता मूळ संख्यावर सुद्धा बऱ्याचदा वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. जसं सांगितलं जोडमूळ संख्येवर प्रश्न विचारले आहे, संयुक्त संख्येवर प्रश्न विचारलेले आहे, पूर्णांक अपूर्णांक त्रिकोणी संख्या जसं आता बोललं होतं हे सगळ्यावर. ओके, तर मी तुम्हाला काही उदाहरणाद्वारे एक टॉपिक तो क्लिअर करत जातो. संख्यांवरचा उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जसं याच प्रश्नाला आपण इथे कव्हर करू, 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. ओके, 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या, मी लिहून घेतो प्रश्न. 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. ओके, आता या ठिकाणी हा प्रश्न आपण सोडवू. 2 अंकी समसंख्या विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जसं आता मी बोललो होतं 2 अंकी विचार केला आपण, 10 पासून तर 10 ते 99 पर्यंत या 2 अंकी संख्या आहेत. 10 पासून सुरुवात होतो तर 99 पर्यंत. ओके, तर यामध्ये समसंख्यांचा विचार केलाय. मग समसंख्यांचा विचार करताना 10 ते 98
आणि विषम संख्यांचा विचार करताना आताच बोललाय 11 ते 99. मग यांची बेरीज करायची आहे. काय करायची आपल्याला बेरीज. मग बेरीज करताना काय करणार, 10 ते 98 हा समसंख्या. मग समसंख्यांची बेरीज कसा करायचा, पहिली संख्या 10, शेवटची संख्या 98, या दोघांची बेरीज भागीला 2 गुणीला एकूण संख्या मांडावं लागेल याच्यामध्ये. आता एकूण संख्या किती, मग 10 ते 98 मध्ये एकूण संख्या म्हणजे कोणत्या, समसंख्या. मग 10 ते 98 मध्ये एकूण समसंख्या किती. मग एकूण समसंख्या काढताना आपल्याला जसं सांगितलं तुम्हाला 10 ते 99 मध्ये एकूण संख्या काढायची अगोदर, जसं 10 ते 99 मध्ये एकूण संख्या किती असेल, जसं एकूण संख्या काढताना काय करायचं, शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या मायनस करायची, आलेल्या उत्तरामध्ये 1. 99 मधून 10 मायनस 89 प्लस 1 म्हणजे किती झालेलं आहे 90. म्हणजे एकूण संख्या आपल्या 90. मग समसंख्या 2-2चा डिस्टन्स घेऊन असा 2-2चा फरक आहे, म्हणजे समसंख्या अर्ध्या असतील आणि विषम संख्या अर्ध्या असतील. बघा 99 मधून शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या मायनस केलं, आलेल्या उत्तरामध्ये 1 प्लस केलं, म्हणजे एकूण झाल्या आपल्या हा संख्या. म्हणजे समसंख्या किती झाल्या, 10 ते पहिली संख्या 10, शेवटची संख्या 98, दोघांची बेरीज भागीला 2 गुणीला एकूण संख्या. एकूण संख्या किती होईल, आता एकूण संख्या झाल्या 90. मग सम विचारला, मग डिवाइडेड बाय 2 करा, म्हणजे अर्ध्या अर्ध्या. 45 सम असतील आणि 45 विषम असेल. मग या ठिकाणी 45 मांडून घ्या. ओके. त्याच्यानंतर त्याला सोडवायचा. तसंच विषम संख्येच्या बाबतीत सोडवताना तेच, पहिली संख्या 11, शेवटची संख्या 99 भागीला 2 गुणीला एकूण विषम संख्या किती, तेवढेच 45. आता याला सोडवायचं आहे. बघा आता याला सोडवताना तुम्हाला फरक विचारलाय. मग कधी कधी आपल्याला या ठिकाणी याला सोडवत बसायचं नाही, तर फरक विचारलाय, मग फरकाचा विचार करा. बघा यांची बेरीज करून बघा. 98 + 10 इकडे मांडणी करताय मी. 98 + 10 जर केले तर तुम्हाला मिळेल इकडे 108 भागीला 2 गुणीला 45. मग यांना सोडवून बघा तुम्ही. 99 + 11 असं करा, 110 भागीला 2 गुणीला 45. आता मी याला सोडवत नाही बघा, दोघांना मी कॉमन का बरं जात आहे, कारण प्रश्नांना बऱ्याचदा सोडवताना याच पद्धतीने सोडवा, कारण एक एक सोडवत बसलं तर आपल्याला विचारलाय फरक, म्हणून मी या पद्धतीने मांडणी करत आहे. ते तुमच्या लक्षात येईल की सोडवायचं कसं. जसं तुम्ही 2चा भाग जर 108 मध्ये टाकले तर किती वेळा जाणार, 2×5 = 2 म्हणजे 54 वेळा. आणि 2चा भाग जर तुम्ही 110 मध्ये टाकले तर किती वेळा जाणार, 55 वेळा. ओके. म्हणजे आता काय झालं बघा, मी डायरेक्ट दोन्ही याला सोडवत आहे. म्हणजे इथे 54 आहे, या ठिकाणी कटले, 54 गुणीला 45 इकडे आहेत आणि इकडे 55 गुणीला 45 इकडे आहे. आता मी याला गुणाकार करून याला पूर्णपणे सोडून वेळ वाया घालवणार नाही. का, कारण की मला काय विचारलेलं आहे, फरक. मग लक्षात घ्या याच्यामध्ये फरक कितीचा असू शकेल, यानुसार आपल्याला मांडणी करायचं आहे. म्हणजेच 45चा पाढा तुम्ही 54 वेळा म्हणत आहेत, 45चा पाढा तुम्ही 55 वेळा म्हणत आहेत. म्हणजे एकदा पाढा इथे कमी वेळा आहे, एकदा पाढा जास्त वेळा आहे. म्हणजे ज्या संख्येचा पाढा तुम्ही लगत म्हणत असता, मग फरक कितीचा असेल, त्याचाच. म्हणजे कितीचा असणार, 45चा. आणि त्याला गुणाकार सोडून मी वेळ वाया घालवण्यापेक्षा मला फरक या ठिकाणी सहजतेने लक्षात येईल, कारण प्रश्नाला त्यांनी कमांड काय दिली होती की त्याचा फरक किती. बघा काय केलं आपण, परत एकदा मी सांगत आहे, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. म्हणजे 2 अंकी संख्यांचा विचार केला. सुरुवातीला मी 10 ते 99. समसंख्यांचा विचार केला, 10 पासून तर 98 पर्यंत समसंख्या. विषम संख्येचा विचार केला, 11 पासून तर 99 पर्यंत. एकूण संख्या येतात 10 ते 99 मध्ये 90 आणि त्याला डिवाइड बाय 2, कारण समसंख्या आणि विषम संख्या आपण क्रमवार संख्यांचा विचार केल्यानंतर अर्ध्या सम असतील तर अर्ध्या विषम. म्हणजे 45 सम तर 45 विषम, म्हणजे त्या 45 सुद्धा मांडलं. आणि हे कशासाठी आवश्यक होतं सम आणि विषम संख्या काढणे, कारण याला मांडणी करताना यांच्या बेरजेसाठी मांडणी करताना, बेरजेची मांडणी करताना काय आहे की पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज भागीला 2 गुणीला एकूण संख्या. पहिली संख्या शेवटची संख्या भागीला 2 गुणीला एकूण संख्या. ओके. हे एकूण समसंख्या मांडलं, एकूण विषम संख्या. आता मी याला सोडवत बसलेलं नाही, कारण मला विचारला होता फरक. बघा प्रश्नांनाच घेऊन आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून त्याला काय केलं, हा दोघांची बेरीज केला, 108 आली. या दोघांची बेरीज केला, 110 आलेला आहे. 2चा भाग टाकले 54 वेळा झाला, 2चा भाग टाकले 55 वेळा झाला. याचाच अर्थ 45चा पाढा इकडे 54 वेळा, 45चा पाढा इकडे 55 वेळा, म्हणजे 45चा पाढा 1 वेळा जास्त म्हणत आहेत. याचाच अर्थ फरक किती असेल, 45च. तर अशा पद्धतीने या प्रश्नांना आपल्याला सोडवता येतो. ओके. त्यानंतर परत मी पुढील प्रश्नांकडे जातो. बघा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचा प्रश्न प्रकार आहे, कारण गणित हा विषय परत तेच बोलताय. जेवढे तुम्ही प्रॅक्टिस करणार, जेवढा तुम्ही त्याचा सराव करणार,
तेवढा तुमचा विषय हा व्यवस्थित होईल. जसं नैसर्गिक संख्या असेल, समसंख्या असेल, विषम संख्या असेल, याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. आता काही काही अगदी साधे आणि सोपे प्रश्नसुद्धा समसंख्यावर विषम संख्यावर विचारून गेलेले आहे. जसं एक छोटासा उदाहरण घेतो मी तुम्हाला. एक संख्या घेतला आहे 15. साधा प्रश्न विचारतो तुम्हाला, 15च्या नंतर येणारी 115वी संख्या कोणती? बघा प्रश्न काय विचारला आहे, 15च्या नंतर येणारी 115वी संख्या, म्हणजे 15 पासून तुम्ही 115 संख्या मोजत आहेत पुढे, म्हणजे काय असणार, तुम्ही 15 मध्ये 115 प्लस करायचं, म्हणजे काय असणार 130. झालं उत्तर, आहे की नाही. जसं 15 पासून 115वी संख्या. आता याच प्रश्नाला काय करतात, 15च्या नंतर येणारी 115वी समसंख्या कोणती? बघा प्रश्न असं विचारतात. परत प्रश्न याच प्रश्नाला असं विचारला जाऊ शकतो, 15च्या नंतर 115वी विषम संख्या कोणती? प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. आणि हा सुरुवातीला विचारलेला प्रश्न काय होता, 15च्या नंतर येणारी 115वी संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. कोणतीही संख्या जेव्हा विचारला जाईल तर त्या नैसर्गिक संख्याचाच उद्देश होतो. आणि 15च्या नंतर 115वी संख्या होती, तर 115 मध्ये 15 प्लस केले 130 संख्या असेल, 130 संख्या असणार ती 130वी संख्या. ओके. त्याच्यानंतर 15च्या नंतर विचारलेली 115वी समसंख्या किंवा 15च्या नंतर विचारलेली 115वी विषम संख्या विचारलेला आहे. अगदी साधा सोपा आणि छोटासा टॉपिक आहे, सहजतेने विचारलेला. तर त्याला मी तुम्हाला सांगतो काय करायचं, जेवढ्या क्रमांकाची विचारली त्याची दुप्पट करायची. दोनही मी एकत्र विचार करत आहे. 15च्या नंतर विचारले 115व्या क्रमांकाची, इकडे सुद्धा 115व्या क्रमांकाची, हे विचारलं होतं सम आणि हे विचारलेली होती विषम. तर तुम्हाला हे काढताना काय करायचं, का बरं दुप्पट करत आहोत आपण, 115वी विचारला, इकडे सुद्धा 115 विचारलाय. कारण समसंख्या येताना किंवा विषम संख्या सम संख्या जेव्हा घेत असतात तर तेव्हा 2-2चा फरक घेऊन येत असतो. विषम संख्यांचा विचार करत असता तेव्हा सुद्धा 2-2चा फरक घेऊन येत असतो. म्हणजे 115वी तुम्हाला जर संख्या घ्यायची असेल तर ते 2-2चा फरक घेऊन, म्हणजे ते दुप्पटच करावी लागेल. म्हणजे 115ची दुप्पट करा. 115ची दुप्पट केल्या तर तुम्हाला मिळणार 230. मग काय करणार तुम्ही, या 15 मध्ये प्लस करा, सुरुवातीचे 15. मग या 15 मध्ये जर आपण प्लस केलं तर किती होणार 245. पण आपल्याला विचारलेली संख्या कोणती होती, सम, पण उत्तर काय मिळालेलं आहे विषम. मग काय करायचं, -1 करून सांगायचं, प्लस नाही करायचं, -1 करून सांगायचं. 244 ही संख्या असणार सम. काय केलं, 15च्या नंतर असणारी 115वी समसंख्या विचारलेली आहे. जेवढ्या क्रमांकाची विचारली त्याची दुप्पट केली आणि 115चे दुप्पट झाले आपले 230. आणि सुरुवातीला जी संख्या दिली होती ते प्लस केलं म्हणजे 245. पण 245 ही विषम संख्या आहे, आपल्याला विचारलेली संख्या होती सम, म्हणून त्यामध्ये प्लस केलं, मायनस केलं 1 म्हणजे 244. आता तुम्हाला विषम संख्या जर काढायची असेल तर तेच 15, 115वी विचारलं, 115चे दुप्पट 230 आणि याला जर तुम्ही प्लस केले तर आताच केलंच होतं आपण 245 आणि 245 ऑलरेडी विषम आहे म्हणून त्या ठिकाणी प्लस मायनस करायची काही गरज नाही. हा अगदी साधे आणि सोपे प्रश्न आहे. याला छोटे छोटे प्रश्न असतात, सहजतेने आणि साध्या पद्धतीने आपल्याला 1 मार्क देऊन जात असतात. हा सुद्धा सम आणि विषम संख्यावरचा एक प्रकार आहे. ओके. त्यानंतर परत तुम्हाला फक्त मी 1-2 असे प्रश्न घेतो याच्याशीच कनेक्टेड, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं आता मी सुरुवातीला 15 ही संख्या घेतला होता, आता समजून झाला मी थोडी दुसरी संख्या घेतली, मी 12 ही संख्या घेतली आहे समजा, आणि 12 ही संख्या देऊन आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला, 12च्या नंतर येणारी 35वी विचारलाय, 35वी संख्या कोणती? काय करणार तुम्ही, 12 मध्ये 35 प्लस करणार. 12 मध्ये 35 प्लस केल्यानंतर किती होणार 7 आणि इकडे 4 47 झाली. कोणती असणार, 12 मध्ये तुम्ही 35 काय केले प्लस केले, कारण 12च्या नंतर येणारी 12 नंतर येणारी 35वी संख्या म्हणजे कोणती संख्या, नैसर्गिक. म्हणजे 12 मध्ये तुम्ही 35 प्लस करून घ्या सरळ सरळ, आहे ना, मग तुमचा तो उत्तर असेल. पण आता हाच प्रश्न असा विचारला, 12 नंतर येणारी 35वी समसंख्या कोणती, आहे ना, किंवा असं विचारू शकतो 12 नंतर येणारी 35वी विषम संख्या कोणती. हे तुम्हाला प्रश्न या पद्धतीचा सुद्धा असेल. काय करायचं आहे, साधा आहे. 12च्या नंतर विचारलाय, सुरुवातीला 12 मांडून घ्या. 35व्या क्रमांकाचे सम आहे, 35चे दुप्पट करा, किती होणार 70. 70 प्लस करा, 12 प्लस 70 त्या ठिकाणी किती असणार 82. आता तुम्हाला विचारलेली संख्या काय होती, सम. उत्तर आपला समच आहे, त्याच्यामुळे मायनस प्लस करायची गरज नाही. आता तुम्हाला विचारलं 12च्या नंतर येणारी 35वी विषम संख्या, बघा इथे काय होणार, 12 मांडले, 35चे दुप्पट गेले, तेच झालं आपलं 70 प्लस केले म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळालं आहे 82. पण आपल्या संख्या कोणती विचारलेली आहे, विषम, म्हणून -1 इथे करायचं. आता ती संख्या कोणती असणार 81. हे असं का झालं, जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला 15 दिलं होतं, 15 ही संख्या होती विषम, आणि ही विषम संख्या जेव्हा दिलेली आहे
तर तुम्हाला जर त्याच्यात जे काही क्रमांकाची संख्या विचारलेली असेल विषममध्ये जर तुम्ही त्या संख्या जर मिळवल्या तर तुम्हाला त्याचा उत्तर हा विषमच मिळत होता. ओके, जसं आता ही 12 ही संख्या घेतली आहे, ही होती सम, आणि ही सम संख्यामध्ये जर तुम्ही एखादी संख्या मिळवली तर त्याचं उत्तर तुम्हाला काय मिळेल? समच मिळेल. मग तुम्हाला जेव्हा विषम संख्या दिलेली आहे, विषम विचारलं, काहीच प्लस मायनस करायची गरज नव्हती. सम संख्या दिलेली आहे, सम विचारला, ऑलरेडी समच मिळत असतो, पण मात्र विषम देऊन जर सम विचारला तर -1 करावा लागेल, आणि तुम्हाला सम देऊन विषम जर विचारला तर तेव्हा सुद्धा -1 करावा लागेल. म्हणजे मायनस करून आपल्याला सांगता येतो जर नंतरच्या संख्या विचारल्या तर. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला समसंख्यावरचा अगदी बेसिक आणि छोटे छोटे प्रश्न प्रकार आहेत हे सोडवता येतो. याच्याही पुढे जाऊन आपल्याला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. वेगळा वेगळा टॉपिक आहे, त्यामध्ये मूळ संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, अपूर्णांक संख्या आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप त्याचा सगळा अभ्यास करता येतो. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये जो काही वेगळ्या संख्या जसं मूळ संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहेत, याच्यावरचा जो काही वेगळा प्रश्न प्रकार आहे तो आपण अभ्यासू, आणि या ठिकाणी आपण थांबू. ओके, धन्यवाद.